महाराष्ट्र टाइम्स या राष्ट्रीय वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे, ती म्हणजे राज्य शासकीय आणि केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकरिता आता कर्मचारी ठरवणार आपला पगार. 8व्या वेतन आयोगाची वेबसाईट, ऑफिशियल वेबसाईट लॉन्च झालेली आहे आणि त्यांनी एक क्वेश्चनियर प्रस्तुत केलेली आहे, ज्याद्वारे 18 प्रश्नांद्वारे जनतेची मतं मागवण्यात आलेली आहे. काय बातमी बघूया आपण. देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 8व्या वेतन आयोगाने आपली अधिकृत वेबसाईट लॉन्च केली असून नवीन वेतन संरचनेबाबत विविध घटकांकडून मते मागवण्यास सुरुवात झालेली आहे. 8व्या वेतन आयोगाने प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता आणण्यासाठी MyGov.in या पोर्टलवर एक प्रश्नावली प्रसिद्ध केली आहे. ती वेबसाईट खरं तर आहे 8CPC MyGov.in. त्यामुळे ही वेबसाईट आपण ध्यानात ठेवून ती आपण लॉग इन करून घ्यायची आहे. या 8CPC MyGov.in या वेबसाईटवरती एकूण 18 प्रश्न विचारण्यात आलेले असून या प्रश्नांच्या माध्यमातून वेतनवाढ, महागाई भत्ता DA, फिटमेंट फॅक्टर, पेन्शनमधील सुधारणांबाबत संबंधितांकडून इनपुट्स मागवण्यात आलेले आहेत. केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे तर पुढे नमूद केलेले घटक आपली मते नोंदवू शकतात. यात कोण कोण आहे बघा. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी, न्यायिक अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी, पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटना, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक आणि सामान्य नागरिक हे आपले मत नोंदवू शकणार आहेत. या 18 प्रश्नांमध्ये प्रामुख्याने विचारण्यात आले आहे की वेतन सुधारण्यासाठी कोणता मुख्य आधार असावा, फिटमेंट फॅक्टरची गणना कशी करावी, नवीन वेतन श्रेणीमध्ये वार्षिक वाढ कशी असावी, 8व्या वेतन आयोगाची थकबाकी जानेवारी 2026 पासून लागू करावी का. इच्छुक व्यक्तींनी आपली मते मांडण्यासाठी 16 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आज फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातच झालेली आहे, ते 16 मार्च, साधारण 1-1.5 महिन्यापर्यंत आपली मुदत दिलेली आहे. विशेष म्हणजे मते मांडणाऱ्या व्यक्तींची नावे गुप्त ठेवली जातील. त्यामुळे ज्यांना 8व्या वेतन आयोगाचा हा संपूर्ण फायदा उठवायचा आहे, त्याबद्दलची ज्यांना माहिती करून घ्यायची आहे आणि त्यांना माहिती सांगायची सुद्धा आहे, त्या सगळ्यांकडे ही प्रश्नावली अत्यंत महत्त्वाची आहे आणि याचं स्वरूप देखील अत्यंत सुटसुटीत असं केलेलं आहे. ही प्रश्नावली केवळ 8CPC MyGov.in या पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने ह्याची उत्तरं स्वीकारली जाणार आहेत. पोस्ट, ईमेल किंवा PDF स्वरूपातील मते ग्राह्य धरली जाणार नाहीत. 8व्या वेतन आयोगाची स्थापना नोव्हेंबर 2025 मध्ये करण्यात आली होती आणि साधारण जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांकरता लागू होणार होती. त्याचा फरक आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारच आहे. आणि या आयोगाला आपल्या अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. 2027 मध्ये हा अहवाल शासनाकडे जमा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे. आणि या निर्णयामुळे भविष्यात लाखो कुटुंबांच्या आर्थिक स्तरावर परिणाम होणार आहे. आता आपण ह्याच व्हिडिओच्या पुढील भागामध्ये ही प्रश्नावली नक्की कशी आहे, त्याला लॉग इन कसं करायचं, त्या संबंधीची माहिती घेऊया. आपण आपल्या मोबाईलवरती गुगल क्रोम या वेब ब्राउझरवरती सर्च गुगल और टाईप URL हे जे पेज येतं त्याच्यामध्ये सर्चमध्ये 8CPC.gov.in जी पहिलीच वेबसाईट ओपन होते ती आपण टाईप करून घ्यायची आहे. 8CPC.gov.in याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून 8 सेंट्रल पे कमिशन 8व्या वेतन आयोगाची ही ऑफिशियल वेबसाईट गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे, त्याची माहिती येते. अत्यंत उपयुक्त अशी वेबसाईट आहे, कारण याच्यामध्ये 8व्या वेतन आयोगाबद्दल इत्थंभूत माहिती देण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आपल्याला ज्या अटी शर्ती आहेत 8व्या वेतन आयोगाच्या त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. 3/11/2025 त्याने जो निर्णय जाहीर केला होता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत त्याची माहिती आहे. 8व्या वेतन आयोगाचा जो कंपोजिशन आहे, चेअरपर्सन कोण आहे, व्हाईस चेअरपर्सन कोण आहे, मेंबर कोण आहे, मेंबर सेक्रेटरी कोण आहे, त्याची माहिती आहे. सोबत त्याने डायरेक्टरीसुद्धा अटॅच केलेली आहे, जेणेकरून आपण त्यांच्या संबंधीची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकतो. होममध्येच गेल्यावरती आपल्याला काही सेक्शन्स मिळतात, जसे की टर्म्स ऑफ रेफरन्स आहे, सेंट्रल पे कमिशन्स रिपॉझिटरी आहे, 8CPC क्वेश्चनेअर आहे, मेमोरेंडम सबमिशन आहे आणि 8CPC ऑनलाईन डेटा पोर्टल आहे. याच्यामधलं 8CPC क्वेश्चनेअर याला मी क्लिक केलं आहे. त्या क्वेश्चनेअरमध्ये त्यांनी हे संपूर्ण ह्या क्वेश्चनेअरचा उद्देश काय आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे, त्याचा फायदा कसा होणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्या पुढे त्यांनी शेवटची तारीख दिलेली आहे, जी साधारण 1.5 महिन्याची, आज तारखेपासून 1.5 महिना 16 मार्चपर्यंत आपण ही क्वेश्चनरी भरू शकतो.
आणि ही क्वेश्चनरी भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचीच त्यांनी महत्त्व ह्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. 18 क्वेश्चन्सचं महत्त्व या डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. आपण इथे जे इमेज ओपन होते 8वा केंद्रीय वेतन आयोग प्रश्नावली, त्या इमेजला क्लिक करायचे आहे. यू आर रिडायरेक्टेड टू ॲन एक्सटर्नल वेबसाईट असं त्यांनी म्हटलं आहे. त्या एक्सटर्नल वेबसाईटला जाण्यासाठी आपण ओके म्हणायचं आहे. पॉपअप मी ऑलवेज शो केले, त्याच्यामुळे मी एक्सटर्नल वेबसाईटला गेलो आहे. बघा, 5 फेब्रुवारीपासून स्टार्ट डेट आहे, 16 मार्चपर्यंत त्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी त्यांनी 2 ऑप्शन्स दिले आहेत बघा, लॉग इन विथ OTP टू पार्टिसिपेट, लॉग इन टू पार्टिसिपेट. तर आपण दोन्हीही करू शकतो. जर आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल MyGovला, तर आपण पहिला ऑप्शन लॉग इन विथ OTP करून घेऊ शकतो. अदरवाईज आपण लॉग इन टू पार्टिसिपेटला क्लिक करूया. दुसऱ्या ऑप्शनला मी क्लिक करतो आहे. त्यांनी बरेचसे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. गुगलने करू शकतो, लिंकडइन आहे, फेसबुक आहे, GIT हब आहे, ट्विटर आहे, त्याने लॉग इन करून घेऊ शकतो. माझं ऑलरेडी MyGov अकाउंट असल्यामुळे मी माझा मोबाईल नंबर इथे टाकून घेतो आणि माझं लॉग इन विथ OTPने लॉग इन करून घेतो. या वेबसाईटवरती माझा 1 टाईम पासवर्ड टाकून झाल्यावरती मी आता लॉग इन झालेलो आहे. आणि बघा, 8 CPSC क्वेश्चनेअर फॉर एम्प्लॉईज, पेन्शनर्स, इंडिव्हिज्युअल्स, असोसिएशन्स आणि युनियन्स. पार्टिसिपंट डिटेल्स आपल्याला सुरुवातीला भरायचे आहेत. कॅटेगरी कोणती आहे, एम्प्लॉईज आहोत, युनियन आहोत, त्याची माहिती द्यायची आहे. मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो दिलेला कधीही चांगला, तो नंबर आपल्याला द्यायचा आहे. ईमेल ID टाकायचा आहे, जो लॉग इन आहे ज्याच्यामध्ये OTP येतो तो ईमेल ID द्यायचा आहे. स्टेट आपलं सिलेक्ट करायचं, युनियन टेरिटरी सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे, आपलं डिपार्टमेंट कुठलं आहे त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, त्याची माहिती द्यायची आहे. कुठलं ऑफिस आहे, जसं की पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आहे, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे, त्याची माहिती आपल्याला इथं टाकायची आहे. कन्सर्न सर्व्हिस कॅडर, ग्रुप B गॅझेटेडमध्ये आहात, ग्रुप A गॅझेटेडमध्ये आहात, ग्रुप C नॉन गॅझेटेडमध्ये आहात किंवा ग्रुप D मध्ये आहात, त्याची माहिती द्यायची आहे. 8 CPSC क्वेश्चनेअर्समध्ये बघा, प्लीज एंटर युअर रिस्पॉन्सेस टू द क्वेश्चन्स बिलो. 18 क्वेश्चन्स दिलेले आहेत खाली. देर इज अ लिमिट ऑफ 200 वर्ड्स फॉर रिस्पॉन्डिंग टू इच क्वेश्चन. पेपर बेस्ड फिजिकल रिस्पॉन्स, ईमेल्स और PDF रिस्पॉन्स आर नॉट बिंग कन्सिडर्ड. ओके, आपल्याला इथे टाईप करूनच द्यायचं आहे. पे मॅटर्स पहिला बघा, असे त्यांनी 18 प्रश्न एकूण दिलेले आहेत. तर आपण एक वाचू देखील शकता, तेव्हा मी जस्ट तुम्हाला दाखवून आहे की कोणते कोणते क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत. हा पहिला प्रश्नामध्ये त्यांनी 200 वर्ड्समध्ये लिहिण्यासाठी जागा देखील दिलेली आहे. दुसरा प्रश्न दिला आहे की आपलं सामाजिक आणि आर्थिक स्थितीवरती 8व्या वेतनाचा कसा परिणाम होणार आहे त्याबद्दल त्यांनी विचारलं आहे. या प्रश्नामध्ये त्यांनी ॲडव्हान्टेजेस, कन्सिडरेशन्स काय काय आहेत त्याची माहिती विचारली आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या रिलेटेड हा तरी प्रश्न विचारलेला आहे, आपण बघू शकता. ऑर्गनाइज सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर, त्याच्याबद्दल त्याच्याने डीपमध्ये थोडा प्रश्न विचारलेला आहे. फिटमेंट फॅक्टरबद्दल त्यांनी प्रश्न विचारलेला आहे 6. व्हेरिएबल पे कंपोनंट फॉर सच पोझिशन, सॅलरी ऑफ अ सेक्रेटरी ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, यांच्याबद्दलचे हे प्रश्न आहेत. ग्रुप A सर्व्हिसेसबद्दलचा हा प्रश्न आहे. युनिफॉर्म पे स्ट्रक्चर असावं का त्याबद्दलचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न अलाउन्सेसचा आहे, वेगवेगळे अलाउन्स आपल्याला देण्यात येतात त्याबद्दलची माहिती त्याने विचारलेली आहे. पेन्शन्सबद्दलचा एक प्रश्न आहे, जे पेन्शनर्स आपल्याकडे आहेत 47 लाख सेंट्रल गव्हर्नमेंट पर्सनल पेन्शनर्स आहेत, त्याची माहिती त्या रिलेटेड प्रश्न त्याने विचारलेला आहे. DA जो दर 6 महिन्याने आपला DA 3%, 2% वाढत असतो त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. फिटमेंट फॅक्टरबद्दलची माहिती देखील असणार आहे. रेल्वेजसाठी स्पेसिफिकली CAPF आणि डिफेन्स फोर्सेससाठी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. सायंटिस्ट जे रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये काम करतात त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 आर्म फोर्सेसबद्दल आहे. पेन्शन बिल जे मिलिटरी पर्सनलसाठी लागू करण्यात येणार होतं त्याबद्दलची माहिती त्यांनी विचारलेली आहे. बोनस जो रेल्वेजमध्ये काही डिपार्टमेंट्समध्ये अजूनही मिळतो, जसं की डिफेन्समध्ये ज्या फॅक्टरीज आहेत त्यांना देखील बोनस मिळतो त्याबद्दलची माहिती त्यांनी विचारलेली आहे.
रिफॉर्म्स आणायचे का स्टाफ मॅटर्समध्ये, त्याबद्दलची माहिती विचारलेली आहे. सो अशा रीतीने त्यांनी पूर्ण प्रश्न विचारलेले आहेत. आपण 200 वर्ड्समध्ये त्याबद्दलची माहिती त्यांना सबमिट करू शकतो, त्याबद्दलची माहिती त्यांना देऊ शकतो. त्यामुळे खूप सुंदर असं त्यांनी फॉर्मॅट ह्या ठिकाणी केलेलं आहे. याला लॉग इन कसं करायचं, त्याच्यामध्ये माहिती कशी भरायची, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आपले सगळे रिस्पॉन्सेस भरून झाल्यावरती शेवटला आपल्याला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपले रिस्पॉन्सेस सेव्ह होतील आणि आपला डाटा 8व्या वेतन आयोग कमिशनपर्यंत नक्की जाईल आणि आपल्या उत्तरांचा ते जरूर विचार करतील. त्यामुळे अशा रीतीने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 8व्या वेतन आयोगाची पूर्ण माहिती घेतलेली आहे. सोबत तो क्वेश्चनेअर प्रश्नावली दिल्यावरती आपण त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकतो आणि आपल्या सुझावांचा, आपल्या सुधारणांचा वेतन आयोग कशा रीतीने विचार करू शकते त्याची माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओला जरूर सर्वांमध्ये शेअर करा, सर्वांना हे सांगा आणि 8व्या वेतन आयोगाकरता आपले जास्तीत जास्त रिस्पॉन्स महाराष्ट्रातून आणि देशातून जाऊ दे, हीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.